पैशाला तुम्ही बळी पडू नका. हे धनदांडगे उमेदवार आज तुम्हाला उमेदवार आहे. त्यांचं रमेश भाऊ पवारामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या पायाखालची जमीन त्या ठिकाणी निसटलेली आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांनी काय एक अस्त्र उभारलंय. आता ते काय म्हणायला लागले की रमेश भाऊ भाजपला मॅनेज झाले. कोणी म्हणतात इकडे मॅनेज झालेली आणि तुम्ही काय रमेश कुणाला मॅनेज करता. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचा विजय निश्चित आहे. परंतु ह्या बदनामी करणाऱ्या या प्रस्थापित उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं तर एवढं नक्कीच बोललं पाहिजे की शर्म तो उन्हें आती है जो शर्म से शर्माते हैं. शर्म तो उन्हें आती है जो शर्म से शर्माते हैं, मगर ये लोग इतने बेशर्म है की शर्म भी उनसे शर्माती है. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगायचं आहे, अरे या फुलंब्री मतदारसंघामध्ये रमेश भाऊनी केलंय बंड आणि यांचं बंड बघून सगळे प्रस्थापित उमेदवार झाले थंड. आणि म्हणून अशा या होनहार आणि निष्कलंक उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार की नाही माझा तुम्हाला प्रश्न आहे. एवढा कमी जोश म्हणल्यावर तर ते आमदार करणार का. हा आवाज फक्त आता त्या चिकलठाण्याच्या घाटीवरच गेलाय. अजून त्या दोन्ही उमेदवाराच्या कानापर्यंत गेलाय. जोश कसा पाहिजे हे बघा. इथं समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी रणरागिनी आणि डरकाळी फोडणाऱ्या वाघिणी बसलेल्या. इकडे सुद्धा माझे संपूर्ण चिकलठाणा परिसरातले वाघ बसलेले. आवाज कसा पाहिजे तर कानाचे पडदे फाडणारा पाहिजे. तुम्ही रमेश भाऊला आमदार करणार का. भाऊ फक्त आवाज कानापर्यंत गेला, पडदे अजून फाटले नाही. उमेदवार रमेश भाऊ पवारला तुम्ही आमदार करणार का. आता हादरा बसला बघा. आता ओरिजिनल हादरा बसलाय पण पडदे नाही फाटले. मला पडदे फाडायचे कारण मला या पट्ट्याला हे बघा या फुलंब्री मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच इतिहास घडणार आहे. या फुलंब्री मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच 20 तारखेला इतिहास घडणार आहे. प्रस्थापित उमेदवार पडणार आहे आणि अपक्ष उमेदवार त्या विधानसभेत जाऊन डरकाळी फोडणार आहे. आणि म्हणून मला आता फक्त कानाच्या पडद्याला आवाज गेला, पडदे फाटले नाही. मला पडदे फाडायचे. मी तसं थांबणारा माणूस नाही. हा अशोक भातपुडे उमेदवाराचे विरोधी उमेदवाराचे पडदे फाडायचे. तुम्ही आवाज पूर्ण ताकदीने द्या. आता बरोबर. म्हणून मित्रांनो आज तुम्हाला मी आज पहिल्यांदा आतापर्यंत एकाही सभेत मी हे बोलू नाही की बघा रमेश भाऊ आमदार झालेले. फक्त 23 तारखेला घोषणा करायची बाकी. आणि त्याचं कारण काय तर त्याचं कारण आहे की या भारतीय जनता पक्षामध्ये कुठे नेल्याला रोजच ITVवर येऊन बडबड करायचा छंद आणि तो भाजपचा बावनकुळे असा दिसतोय जस काय केनिवान पकडून आणला एखादा मतिमंद. आणि मला सांगा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6743 जाती आणि अनेक धर्म या सर्वांना समान व्यक्ती स्वातंत्र्य देऊन या देशामध्ये समान नागरिकत्व देऊन त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार दिलाय. आणि ते 1.5 फुटे असं बंदुकीचा इशारा करतोय मस्जिदकडे बघून. अरे तुझ्या काय बापाची जागी आहे का भारत. हा देश हिंदूचा बी तेवढाच आहे, मुस्लिमांचा बी तेवढाच आहे, बहुजन समाजाचा तेवढाच आहे, शीख ईसाई बौद्ध सर्व धर्माचा हा देश आहे. मग तू बंदुकीची गोळी कुणाला आणतोय का दाड्या. तुझ्या बापाचं राज आहे. उसकी औकात है क्या साले की मस्जिद में घुसका मारने की. हे बघा जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या पाठीशी तुम्ही सगळे कणखरपणे उभे आहे ना कुठलाही माईचा लाल कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही. समजलं. आणि लाईट गेली लाईट बंद केली. चला मी एवढा बोलून माझे 2 शब्द लागले